राजमाता जिजाऊंचे जीवनकार्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे संस्थापक म्हणून घडवणे, त्यांना शौर्य, नीतिमत्ता आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार देणे हे होते. ज्यात त्यांनी केवळ माताच नव्हे तर शिक्षिका, मार्गदर्शकाची भूमिका बजावली. त्यांनी स्वराज्याची संकल्पना मनात रुजवून शिवरायांना न्यायी, पराक्रमी आणि प्रजाहितदक्ष राज्य बनवले, ज्यातून हिंदवी स्वराज्य उभे राहिले आणि त्यांनी रयतेचे राज्य या संकल्पनेचा पाया रचला. 12 जानेवारी 1598 मध्ये सिंदखेड राजा येथे वडील लखुजी जाधव आणि आई म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. वडील लखुजी जाधव हे विजापूर दरबारातील एक प्रतिष्ठित सरदार होते. वयाच्या 5व्या वर्षी सन 1605 मध्ये त्यांचा विवाह वेरूळच्या मालोजी राजांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी देवगिरीच्या दौलताबाद किल्ल्यात झाला. जिजाऊंना झालेल्या एकूण 6 अपत्यांपैकी 4 अपत्ये ही अल्पायुषी निघली, तर थोरले संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना दीर्घायुष्य लाभले. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंनी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांना जन्म दिला. जिजाऊंनी आपल्या मनात हिंदवी स्वराज्य स्थापनेची संकल्पना ठेवली होती. त्यांनी शिवरायांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत यासारख्या ग्रंथांच्या कथा सांगून नीतिमत्ता, न्याय आणि स्वराज्याचे महत्त्व शिकवले. शिवरायांमधला स्वाभिमान सदैव जागृत ठेवला. जिजाऊंनी शिवरायांना केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही, तर युद्धकला, राजकारण, प्रशासन आणि शस्त्रविद्या यांचेही प्रशिक्षण दिले. जिजाऊ शिवरायांच्या पहिल्या गुरु होत्या आणि शिवरायांसाठी सदैव मार्गदर्शक राहिल्या. स्वराज्य स्थापनेच्या कामी शिवरायांना शेवटपर्यंत त्यांनी साथ दिली, वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा राजकारभारही पाहिला. जिजाऊंनी शिवरायांच्या मनात रयतेचे राज्य स्थापन करण्याची भावना रुजवली, जिथे सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय मिळेल. त्यांच्या शिकवणीमुळे शिवाजी महाराजांना सर्व जातीच्या सरदारांना सोबत घेऊन स्वराज्य उभं करता आले. जिजाऊंच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळेच ते रयतेचे राज्य होऊ शकले. जिजाऊंनी रयतेला सदैव माया आणि प्रेम दिले. जिजाऊंनी तत्कालिक समाजातील अंधश्रद्धा, स्त्रियांचा होणारा अपमान यासारख्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवला. यवनांच्या अत्याचाराने पीडित असलेल्या आया बहिणींच्या दुःखाला त्या शांत बसू शकल्या नाहीत. प्रत्येक प्रसंगी त्यांनी अन्यायाविरुद्ध प्रतिकार केला आणि न्यायाचे हिंदवी स्वराज्य उभे करण्यात शिवरायांना सदैव मार्गदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी ध्येय सोडले नाही. पतीच्या अनुपस्थितीत त्यांनी शिवरायांना घडवले. थोरले संभाजी आणि शहाजीराजे यांच्या मृत्यूनंतरही जिजाऊंनी स्वतःचे ध्येय ढळू दिले नाही, शिवरायांना खचू दिले नाही. शिवरायांना नेहमी आधार दिला, त्यांना घडवले आणि स्वराज्याचे मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे धैर्य आणि दृढनिश्चय हे स्वराज्याचे आधारस्तंभ ठरले. जिजाऊंनी केवळ शिवाजी महाराजांनाच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांनाही संस्कार दिले. त्यांचे महान कार्य आजही समता, स्वातंत्र्य, न्याय आणि स्वाभिमानाचे प्रतीक मानले जाते. जिजाऊंनी अनेक किल्ले जिंकताना शिवरायांना आधार दिला आणि मार्गदर्शन केले. शिवराय आग्र्याला कैद असताना देखील त्यांनी स्वराज्याचा राज्यकारभार व्यवस्थित पाहिला. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक राजमाता जिजाऊंनी याची देही याची डोळा पाहिला. शिवरायांना भरभरून आशीर्वाद दिला. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात जिजाऊंनी अपार त्याग आणि धैर्य दाखवले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि स्वराज्य स्थापनेचा आनंद अनुभवल्यानंतर पुढे काहीच दिवसानंतर 17 जून 1674 रोजी वयाच्या 76व्या वर्षी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंचे निधन झाले. त्यांची समाधी पाचाड येथे आहे. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेऊनच त्यांनी आपले प्राण सोडले. राजमाता जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या एका पिढीच्या प्रेरणास्त्रोत होत्या, ज्यांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन करण्याचा विचार दिला.
आणि शिवरायांसह तो विचार तडीस नेला. जय जिजाऊ, जय शिवराय. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.